विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आज पंतप्रधान या सत्रातील विषयांसंबंधी माहिती देतील. एनडीएनं या सत्रामध्ये चर्चेसाठी 16 विधेयकांची सूची तयार केली आहे. राज्यसभेमध्ये आज एक महत्वाचं विधेयक मांडलं जाणार असून लोकसभेमध्ये 2 महत्वाच्या विषयांवरील विधेयकं सादर केली जाणार आहेत. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान संसदेच्या हिवाळी सत्राला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. देश 2025च्या स्वागताची तयारी करत आहे. उद्या 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान दिवस असून आपलं भारतीय संविधान यावर्षी 75व्या वर्षात प्रवेश करत आहे आणि ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीमध्ये सुरुवात झाली आहे. यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल होत आहेत अशी माहिती आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली आहे. अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्या वतीनं नागपूरच्या अजनी रेल्वे मैदानावर 25 आणि 26 नोव्हेंबर दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथं सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघानं बंगाल वॉरियर्स संघाचा 51-34 अशा गुणांनी पराभव केला. या विजयामुळे पुणेरी पलटण 3ऱ्या स्थानावर पोहोचली आहे. क्रिकेट बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट कसोटी सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या खेळात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 136 धावा झाल्या आहेत. दुपारच्या जेवणानंतर खेळाला पुन्हा सुरुवात झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58 वाजून